हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिजला चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. भरपूर दिवसाने व्हिडिओ बनवते. काय करू, कारण यूट्यूबला आहे ना माझे फुल व्हिडिओ अपलोडच होत नाही. मग त्याच्यामुळे कसं आहे ना, सारखं अपलोड करण्यामध्ये 1-1.5 तासच जातो आणि फुल अपलोड पण होत नाही. त्याच्यामुळे माझा मूडही जातो व्हिडिओ बनवायचा. तर बघते आता हा व्हिडिओ फुल अपलोड होतोय का नाही होते, बघू काय बघता येईल. पण मग तुम्हाला माझ्या इन्स्टा चॅनलवर तर व्हिडिओ नक्की बघायला भेटेल. तर तुम्ही माझ्या इन्स्टा चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्की त्याच्यावर फुल व्हिडिओ बघायला भेटेल. यूट्यूबचा काय माहीत काय इश्यू आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काही आजचा व्हिडिओ वेळ. आपल्या आयुष्यात वेळ खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेवढी पण लोक मला बघतात त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट, आपली वेळ आहे ना, आपली वेळ स्वतःसाठी आणि स्वतःच्या करिअरसाठी द्या. बघा, आयुष्यात लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम्स असो, आपल्या लाईफमध्ये काही लवशिपचा प्रॉब्लेम असो, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असो, काहीही प्रॉब्लेम असो, ती गोष्ट पुढे जाऊन नीट होऊ शकते. पण आपली वेळ जर आपल्या हातातून निघाली ना, तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. मग आपले फ्युचर काहीच नाही. तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बघा, त्याही लवशिपमध्ये लवशिपमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला टेन्शन असतं, कारण आपण इमोशनली त्या गोष्टीसोबत अटॅच असतो. पण ठीक आहे ना, पण जरुरी नाही ना की आपण लवशिपमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्या करिअरकडे नाही लक्ष द्यायचं. थोडंसं समजावं स्वतःला. लवशिपला थोडंसं बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःच्या करिअरसाठी वेळ देणं खूप खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही दिला, तुमच्या करिअरसाठी जर तुम्ही वेळ नाही दिला ना, तुमच्या आयुष्यात फ्युचर काहीच नाही आहे. आणि अजून एक सांगते, एका ठराविक काळानंतर आपली फॅमिलीसुद्धा आपली नसते. एवढं गोष्ट लक्षात घ्या. एका विशिष्ट काळानंतर सर्व गोष्टी चेंज होतात, ॲटोमॅटिक चेंज होतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना पहिलं स्वतःवर आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष द्या. बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये जास्त पडून राहू नका. पहिलं स्वतःचं करिअर सेट करा. जर तुमचं पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर वेल अँड गुड, तर गोष्टच चांगली आहे. जर पार्टनर सपोर्टिव्ह नाही तर स्वतःसाठी स्वतः उभे राहा, स्वतः मजबूत बनवा स्वतःला. एवढं मला माहिती आहे की लवशिपमध्ये जर आपण पडलं तर त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं. पण असं काही नाही, कठीण असतं पण ते त्यातून बाहेर येणंही तेवढंच. जर ठरवलं तर आपण येऊ शकतो. मी आली आहे गाईज. मी भरपूर साऱ्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढलं आहे. त्याच्यापुढे ना मला एवढं एकच बोलायचं ना की आपल्या आणि मला जेवढे पण बोलतात ना की लवशिपमध्ये जर पार्टनर चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे, खरंच प्रेम करणारा आहे, तरच तुमचं तर पुढे जाऊन तुमची लाईफ बोलतात ना की, तर मग ठीक आहे. जर तसा पार्टनर असेल तर वेल अँड गुड, चांगले. जर तसा पार्टनर नाही आहे तर त्या पार्टनरला थोडंसं बाजूला ठेवा. त्याच्यावर नंतर डिस्कस करा त्याच्या गोष्टीसोबत काय करायचं आहे. पण पहिलं स्वतःसाठी टाईम द्या आणि स्वतःच्या करिअरसाठी टाईम द्या. आयुष्यात ही वेळ आणि करिअर पण करायची जिद्द परत येत नाही. मग आपलं आयुष्य फ्युचर पुढे जाऊन काहीच नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्लीज, कारण लाईफमध्ये असे सिच्युएशन येतात ना की आपल्याला काहीच करता येत नाही. आता मला इतके दिवस झाले माहिती आहे, काही व्हिडिओ बनवायचे, मला व्हिडिओ बनवायला जमत नाही. कारण 3-4 दिवस झाले माझ्या घरी पाहुणे येतात. आता परत माझी आजी पण आहे. कसं आहे ना की सारखं म्हणजे आता ती 24 तास इथे असते. आता खालती गेली आहे ती, तर मला ही व्हिडिओ शूट करायला अजिबात भेटत नाही आहे. तर अशी जर तुमच्या लाईफमध्ये सिच्युएशन असेल ना, तर त्या सिच्युएशनला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे अशी जर सिच्युएशनच अशी आहे तर आपल्याला करायची जिद्द आहे, पण सिच्युएशनच अशी आहे की आपण काही करू शकत नाही ना, तर काय नाही. पेशन्स ठेवा, शांत बसा, काही नका करू. पण डोक्यातून आणि मनातून जिद्द फक्त काढू नका. काहीतरी करण्याची जिद्द ती तुमच्या मनात पेटली आहे ना, तुम्ही पेटवली आहे ना, ती कधीच विझून देऊ नका. कारण ही जिद्द तुम्हाला आयुष्यात खूप खूप पुढे नेईल. आपण काय, हे मला नव्हतं सांगायचं, पण मला एवढं सांगायचं ना की असं होतं की आपल्याला आपलं करिअर करायचं असतं, पण आता सिच्युएशन आपल्या अगेन्स्ट असते. कधी समोरूनच मनात एवढी जिद्द असते करायची, पण परिस्थितीच अशी असते की आपण काही करू शकत नाही. सेम आता जी मी परिस्थिती सांगितली सध्या माझी तशीच आहे. तर काय नाही, मलाही राग येते, मलाही चिडचिडपणा होते की मला माझ्या करिअरला टाईम द्यायला भेटत नाही. पण काय नाही की देन ते एवढंच बोलले ना की पेशन्स ठेवा आणि त्या गोष्टीला इग्नोर करा. कारण त्या गोष्टीसोबत भांडून किंवा घरच्यांना काही बोलून काय होणार नाही. आपल्याच उलटानं त्याचं रिॲक्शन आपल्यावरच होईल. त्याच्यापेक्षा काय बोलूच नका कोणाला. पेशन्स ठेवा. फक्त मनातली जिद्द जी आहे ना काहीतरी करून दाखवायची, ती फक्त बोलतात ना की मनातली जी जिद्द ती फक्त विझून देऊ नका. एवढंच सांगेल. तर आणि जर तुम्हाला टाईम भेटतो ना, तर टाईमची कदर करा. पुढे जाऊन तुम्ही जितका स्वतःवर इन्व्हेस्ट करणार ना, तुम्ही स्वतःच्या करिअरसाठी काय नाही, उद्या त्याचे बेनिफिट्स तुम्हालाच भेटणार आहे. कोणाला भेटणार आहे तुम्ही सांगा. तुम्ही आज स्वतः काम केलं, चांगल्या करिअरसाठी प्रयत्न केला, ते चांगल्या करिअरची इन्कम ती तुमचीच असणार आहे ना, अजून कोणाची असणार आहे.
तर त्याच्यासाठी सांगते काहीच, वेळ आहे तर स्वतःवर काम करा, स्वतःच्या करिअरवर काम करा. खूप खूप गरजेचं आहे. लाईफमध्ये पुढे जाऊन सिच्युएशन अशा येतात की आपल्याला काही करू शकत नाही काही सिच्युएशनला. तर जेवढा टाईम स्वतःला देता येईल तेवढं द्या. मला माहिती आहे की सारखं सारखं त्या गोष्टी करून कधी कधी कंटाळा येतो, पण कंटाळा करू नका. कंटाळा थोडंसं बाजूला ठेवा आणि थोडंसं करिअरवर फोकस करा. एकदा लाईफ आणि करिअर सेट झालं तर काही टेन्शन नाही आहे. बस वेळ द्या स्वतःला आणि स्वतःच्या करिअरसाठी वेळ द्या. बाय बाय.